2 दिवसापूर्वी मला सायंकाळी लेटर मिळालं, परंतु ते लेटर मिळण्याच्या अगोदर मला कळायच्या अगोदर तुमच्या माध्यमातून आम्हाला कळलं की मला ते लेटर आलेलं आहे म्हणून. आणि त्यावेळेला ABP माझ्या मी त्या पत्रकाराला देखील विचारलं, बाबा माझ्याकडे लेटर नाही आणि तुझ्याकडे तू कसं सांगतोस? नाही बोलतो, ते कमिशनरांच्याकडनं आम्हाला ते कळलं किंवा आम्हाला हे कळलं, तुम्ही त्यांना विचारा. म्हटलं ठीक आहे. आणि ती नोटीस मिळाल्यानंतर मी आज नेहमीप्रमाणे गेल्या वेळेला देखील मला मिळाली होती. त्यावेळेला तुम्हाला माहिती आहे कोणी तक्रार केली होती, त्यांनी तक्रार केली होती. त्यामध्ये त्याचं उत्तर ते आहे का ते पेपर बघू मला. त्यावेळेला BMCच्या माध्यमातून त्यांना उत्तर देखील गेलेलं आहे. त्यांनी जी तक्रार केली होती 17 ऑक्टोबर 2022ला, त्याच्या अनुषंगाने BMCच्या माध्यमातून त्यांना ते पत्र गेलं होतं. त्यामध्ये विकास नियंत्रण प्रोत्साहन नियमावली 2034च्या तरतुदीनुसार तसेच प्रचलित पद्धती धोरणानुसार घेण्यात येईल. या विभागाने दिलेल्या मंजुऱ्या पूर्णपणे नियमानुसार असून विकास नियंत्रण प्रोत्साहन नियमावली 2034मध्ये कोणत्याही प्रकारची अनियमितता झालेली नाही, हे त्यांनी त्याला कळवलं. आता ते कळवल्यानंतर म्हटलं आता दुसरं कोणतं काय करायचं. मग त्यांनी मुंबई आयुक्तालयाच्या माध्यमातून, महानगरपालिका आयुक्ताच्या माध्यमातून, इंजिनियरच्या माध्यमातून एक तक्रार केली गेली. ती तक्रार कधी केली गेली की संध्याकाळी त्या इंजिनियरला बोलवलं गेलं दुपारी आणि रात्री 10:15 वाजता त्याची तक्रार ही करण्यात आली पोलीस स्टेशनच्या माध्यमातून. मला हे कळत नाही की मुंबईचं कॉर्पोरेशन हे 5:30-6ला बंद होतं आणि ड्युटी नसताना त्या इंजिनियर हा जाऊन रवींद्र वायकरांच्या विरोधात तक्रार करतो आणि त्या तक्रारीमधले मुद्दे तो सांगतो की आम्हाला जी पहिल्याने 91च्या नियमाच्या अनुषंगाने RGPGची जी गाईडलाईन होती, त्या गाईडलाईनच्या प्रमाणे आम्ही जे बांधकाम केलं होतं ते बांधकाम नियमानुसार केलं होतं आणि ते आम्ही 2034च्या बाबतीत गाईडलाईनमध्ये आम्ही त्यांना सांगितले नाही, म्हणजे आम्ही लपवून ठेवली. तुम्हाला एक माहिती आहे, हे दोन्ही गाईडलाईन्स या मुंबई महानगरपालिकेच्या आहेत. 1991ची गाईडलाईन ही देखील मुंबई महानगरपालिकेची आहे आणि 2034मध्ये देखील ही मुंबई महानगरपालिकेची गाईडलाईन. 1991च्या गाईडलाईनमध्ये 15% बांधकाम होतं आणि त्याला परमिशन देखील महानगरपालिकेने दिलेली. आता त्याला परमिशन दिल्यानंतर नवीन गाईडलाईन आल्यानंतर पहिली गाईडलाईन ही निष्प्रभ होऊन जाते. म्हणजे जसं SRAमध्ये तुम्ही पहिल्याने किंवा SRDमध्ये 180 स्क्वेअर फुटाचं घर असेल, 225चं आपल्याला गाईडलाईन आली, त्यानंतर 269ची आली, त्यानंतर आता 300 स्क्वेअर फुटाची आली, 305 स्क्वेअर फुटाची आली. जर पहिल्याच्या जुन्या गाईडलाईनमध्ये तुम्ही 180चं घर असेल किंवा 225चं असेल आणि ते तोडून तुम्ही बिल्डिंग बांधायला घेणार तर तुम्ही कुठल्या परमिशनला जाणार? आत्ता असलेल्या परमिशनला. आणि त्या पद्धतीने नवीन गाईडलाईन आल्यानंतर आम्ही ती जुनी स्ट्रक्चर होतं ते तोडून टाकलं आणि हे तोडून टाकलेलं स्ट्रक्चर झाल्यानंतर तुम्ही नलिफाईड झालात आणि नंतर नवीन गाईडलाईनला तुम्ही गेल्यानंतर त्याच्यामध्ये कोणती अनियमितता होऊ शकते. त्या गाईडलाईनप्रमाणे पहिल्याच्या गाईडलाईनमध्ये 60% जो एरिया होता हा एरिया काही तासासाठी लोकांना ओपन ठेवायचा होता. त्यावेळेला कुठल्याच मुंबई महानगरपालिकेच्या गाईडलाईनमध्ये कुठलाही एरिया हा 67 ॲक्वायर केलेला नव्हता, करायचा नव्हता, कुठली गाईडलाईन तशी नव्हतीच. परंतु 34च्या गाईडलाईनमध्ये आता आलेला आहे की 70% एरिया तुम्ही मुंबई महानगरपालिकेच्या नावावरती डिवाईड करून तो प्लॉट हा डिवाईड करून त्या नावावर केला तर तुम्हाला तो संपूर्ण पोटेन्शियल एरिया जो असतो तो 30% बांधकामावर होतो. तर ती केलेली आहे. जर पूर्वीचं कन्स्ट्रक्शन तोडून तुम्ही नवीन कन्स्ट्रक्शनच्या गाईडलाईनला आलात, ही आमची कोणती चुकी झाली हेच मला कळत नाही. आणि असं असताना हे सिव्हिल मॅटर होईल, काही आलं तर डॉक्युमेंटचं मॅटर होईल. त्यांनी ते डॉक्युमेंटचं मॅटर सिव्हिल मॅटर असताना पोलीस कंप्लेंट त्या इंजिनियरच्या माध्यमातून, मला वाटतं कोणतरी मांडवकर कोणतरी आहे, तो केईस्टमधला इंजिनियर आहे, त्याला आझादनगर पोलीस स्टेशनमध्ये 10:15 वाजता कंप्लेंट, ती पण फौजदारी कायद्याच्या अन्वये करतात. म्हणजे किती तुम्ही राजकारणामध्ये तुमची पातळी ही किती खाली गेली आहे हे दिसून येते. परंतु अशा पद्धतीने तुम्ही लोकांवरती अन्याय करू नका. हे अशा अन्याय करणं हे अत्यंत राजकारण्यांना हे शोभत पण नाही आहे. आणि त्याच्यामुळे हायकोर्टामध्ये त्यांनी सांगितलं काही, आता त्यांनी जे काय सांगितलं तुम्हाला माहिती आहे जे काय चाललं आहे. जिथे शिवसेना हे नाव
बाळासाहेबांनी शिवसेना जन्माला घातली, त्यांनी सिम्बॉल धनुष्यबाण घेतलं. जे बाळासाहेब उद्धव साहेबांचे वडील आहेत त्या ठिकाणी आपल्या वडिलांना शिवसेना हे नाव मुलाला मिळू शकत नाही, धनुष्यबाण जो शिवसेनेचा तो मिळू शकत नाही, तर कायद्याने आता काय करायचं. आणि म्हणून मी सुप्रीम कोर्टात गेलो. सुप्रीम कोर्टात गेल्यानंतर तिथे देखील सांगितलं की तुम्ही त्यांना नॅचरल, आमचे वकील तर 3-4 मिनटंच उभे राहिले असतील, म्हटलं त्यांनी की नॅचरल जस्टिस दिलेलाच नाही आहे. त्यांनी सांगितलं, यांनी आम्हाला प्रपोजल, त्यांनी विचारलं प्रपोजल तुम्ही सबमिशन झालं होतं का? झालं होतं, पण कसं झालं होतं तर ऑनलाईन. पद्धतच तुमची ऑनलाईन असेल तर सबमिशन देखील ऑनलाईनच होणार ना. मग सुप्रीम कोर्टाने विचारलं मग तुमच्याकडे इंजिनियर नाहीत का बघण्यासाठी? हे इंजिनियर ते म्हणतात आहेत. मग यांना नॅचरल जस्टिस का नाही तुम्ही दिला? हायकोर्टाने नॅचरल जस्टिस काय नाही दिला? आणि मग त्यांना सांगितलं तुम्हाला जे काय सांगायचं ते 2 हप्त्याने तुम्ही हप्त्यामध्ये सांगा. आणि 1 हप्ता ते आम्हाला दिला आहे, पण अजूनपर्यंत त्यांच्याकडनं काही मला असं नाही उत्तर आलेलं नाही. त्यामुळे माझा विजय हा सुप्रीम कोर्टात नक्कीच होईल. आणि अशा पद्धतीचं दबावतंत्र आहे हे अत्यंत चुकीचं आहे आणि हे संपूर्ण जनता पाहते. पण तुम्हाला अडकवण्याचा प्रयत्न होतोय राजकारण्यांकडून, हेच नक्कीच आहे ना. हे तर मी मागेही सांगितलं. राजकारणी नेमकी कोण आहे, त्यांची नावं घेणार आहात? काय घ्यायची हे सर्व जगाला माहिती आहे. यांची नावं घ्यायला पण आम्हाला लाज वाटते आता. मी संपूर्ण त्यांना गाईडलाईन समजून सांगितली. त्यांना पटल्या गेला का? नक्कीच ना, त्यांनाही कळतं ना. तेही अनेक लोकांचा इथे इंटरव्ह्यू वगैरे म्हणजे ते काय लिखाण करत असतील. आणि तुम्ही पहा ना, बाकी लोकांना सोडा, तुम्ही पहा ना गाईडलाईन, याच्यामध्ये काय चुकीचं आहे ते मला तुम्ही सांगा. पुन्हा बोलवण्यात येणार आहे? आलं तरी मी नक्की येईन. ते तर अगोदरच त्यांनी घेतलेलं आहे, ते पहिल्या वेळेलाच ते कंप्लेंटमध्ये घेतलं आहे. त्या संपूर्ण याचं माझं बँकचं हे सर्व आहे हे ऑलरेडी झालं आहे. त्याच्यावरूनच त्यांना उत्तर दिलं असताना हे पुन्हा आणखीन दुसरं म्हणजे सिव्हिलचं सोडून द्यायचं, आता क्रिमिनलला जा. पण साहेब आता तर हां ठाकरे गटाला तयारी, कारण नेहमीच आमचा तो मेळावा, दसरा मेळावा हा पूर्वापार एकच नेता, एकच मैदान, एकच वाक्य, त्यामुळे तो मोठ्या उत्साहाने होणार आणि लोक जल्लोषाने ह्या मेळाव्याला येतील. आणि लोकांना ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ही पाहिजे. ही चोरीला घेऊन गेलेली शिवसेना नको आहे कोणाला. धन्यवाद. आम्ही आमचा नेता उद्धव बाळासाहेब ठाकरे आहे, त्यामुळे दुसरा कोणी मानत असतील त्यांना विचारा. आझाद मैदानामध्ये एकनाथ शिंदे यांची सभा होते, 2 लाख लोक येतील असं सुद्धा बोललं. 2 काय 10 यावे ना, आम्ही कुठे नाही म्हणतो. पण महानगरपालिका डोळ्यासमोर ठेवून महानगरपालिका तुम्हाला माहिती आहे की 7/3/2022 रोजी डिझॉल्व झाली. आज 1.5 वर्ष होत आले. लोक वाट बघतायत महानगरपालिका कधी घेत आहेत. त्यांना त्याच्यावरनं कल्पना येईल की पुढचं इलेक्शन आमदारकीचं असो, लोकसभेचं असो, कशा पद्धतीत जाईल. आणि आम्ही तर म्हणतो इलेक्शन घ्या म्हणून. सर मराठा आरक्षण प्रश्नी सरकारची कोंडी होते. ओबीसीचे नेते सुद्धा म्हणतात की आम्ही रस्त्यावर उतरू. जरांगे पाटील आठवण करून देतात 24 तारखेची. यावेळेला या लोकांनी, राज्यकर्त्यांनी त्यावेळेला सांगितलं होतं की मराठा आरक्षण आम्ही तात्काळ देऊ, सर्व काही त्यात त्यांनी पूर्ण करावं ना. आम्ही तर त्यांच्या बरोबरीने जाऊ. सर हिंदी में जानना चाहेंगे, आपको इंक्वायरी के लिए बुलाया था. अभी बातें किया मैंने. शॉर्टकट में हिंदी में बता दीजिए. 6 घंटा से इंक्वायरी 91 के DCR के हिसाब से मैंने जो बांधकाम किया था, जो मैंने 15% का बांधकाम किया था, अभी 2018 में नया रूल आया, नया DCPR आया 34 का. मैंने पहला बांधकाम जो पहला रूल के अंदर किया था वो हम लोग ने तोड़ दिया. जैसे मैंने अभी कहा कि अपन जो 180 की पहली जो अपने को बांधकाम करते थे जो SRD में, बाद में 225 का कानून आया, 269 का आया, 305 का कानून आया. तो पहला जब हम लोग को डिलेवर्ड पिटिशन होगा तो पहला तुम डिमॉलिश करके पाहिजे तुम्हाला हिंदी तिकडे कोई ऐसी दो राय नहीं थी. और उन्होंने परमिशन भी दिया था और परमिशन के दायरे में उन्होंने उनको पहला ही बताया था कि वाइकर को हमने दिया था, कुछ कोई भी अनियमितता नहीं है. तो वो उत्तर देने के बाद वो सेटिस्फाइड हो गए. फिर उन्होंने BMC के माध्यम से मेरे ऊपर वापस फौजदारी गुन्हा किया. ये सिविल मैटर है. सिविल मैटर में कागज पत्रों का जो है उसको उन्होंने क्रिमिनल ये किया है और मेरे को अटकाने का उनका प्रयत्न है. वो इतना गलत तरीके से जा रहे हैं, वो गलत तरीका उनका बिल्कुल गलत है. कि ये पॉलिटिकल एजेंडा है आपको उसके ये तो दिखता है ना, आपको भी मालूम होता है ना ये तो गलत एजेंडा है करके.
आपके कोई डॉक्यूमेंट्स लिए या कोई बैंक अकाउंट आपका सीज किया? नहीं, ऐसा कोई नहीं। मैं पहले ही डॉक्यूमेंट अकाउंट पहले ही दिए, तो उसके माध्यम से उन्होंने आंसर दिया था। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।